शेतकरी मित्रांनो नमस्कार. आपण हुमिक ॲसिड घरच्या घरी कसे बनवायचे याच्याविषयी माहिती घेऊ. श्री विज्ञान संत अंकुश पाटील तंत्रज्ञान पलूस जिल्हा सांगली यांनी शेतकऱ्यांसाठी काही फॉर्म्युले ओपन केलेले आहेत. उदाहरणार्थ हुमिक ॲसिड. आज आपण हुमिक ॲसिडवर बोलू. त्याचप्रमाणे हुमिकप्रमाणे आपण फुलविक ॲसिडचं टॉनिक तयार करू शकतो. ते कसं बनवायचं त्याविषयी माहिती बघू. सीवीड एक्स्ट्रॅक्ट, ऑर्गॅनिक कार्बन या चारही जे टॉनिकमधले मेन घटक आहेत याचा जवळपास फॉर्म्युला सेम आहे. सर्वप्रथम आपल्याला वॉटर फिल्टरचेच पाणी घ्यायचे. 10 लिटर टॉनिक बनवण्यासाठी आपण माहिती सर्वप्रथम पाहू. 5 लिटर पाणी आपल्याला एका बकेटीत घ्यायचं. 10 लिटरपैकी 5 लिटर पाण्यामध्ये सुरुवातीला आपल्याला 500 ग्राम KOH, अर्धा किलो KOH टाकायचं आणि 1 किलो पोटॅशियम हायड्रॉक्साईड त्यामध्ये टाकून 15 ते 20 मिनटापर्यंत चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं लाकडी काठीच्या सहाय्याने. हे सर्व बनवत असताना हँड ग्लोव्ज आणि गॉगल विसरायचा नाही आहे, कारण KOH अत्यंत थोडासा पॉवरफुल घटक आहे. हातावर वगैरे पडला तर थोडंसं आग होते चुनचुन. एवढं घाबरण्यासारखं काही नाही, पण आपण लगेच पाण्यानं धुवून घेऊ शकतो. पण हँड ग्लोव्स वापरणं कंपल्सरी आहे, गरजेचं आहे आपल्या सेफ्टीच्या हिशोबानं. 500 ग्राम आपण KOH 5 लिटर पाण्यामध्ये पहिले टाकून मिक्स करून घेतला लाकडी काठीच्या सहाय्याने. नंतर 1 किलो पोटॅशियम 1 किलो आपण हुमिक ॲसिड टाकतो. हुमिक ॲसिड टाकून त्याला कमीत कमी 20-25 मिनटापर्यंत चांगल्या पद्धतीनं मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर उर्वरित आपल्याकडे जे 5 लिटर पाणी शिल्लक आहे ते 5 लिटर पाणी 1-1-2 लिटर 1-1-2-2 लिटर मगाच्या सहाय्याने टाकायचं. 2 लिटरचा मगा असेल तर 2 लिटरच्या सहाय्याने तुम्ही टाकू शकता. आणि पुन्हा एक 5-10 मिनटं आपल्याला मिक्स करून असा अर्धा ते 1 तासापर्यंत त्याला चांगल्या पद्धतीने ढवळून आपण मिक्स करू शकतो. हे आपलं तयार झालं. बाटली पॅकमध्ये जे दुकानातून आपण हुमिक ॲसिड घेऊन येतो अशा पद्धतीचं हुमिक ॲसिड तयार होते. दुकानातून जर आणायचं असेल तर सरासरी याची जी किंमत आहे ही मार्केटला 300 रुपयापासून तर 1500 रुपये लिटरपर्यंत आहे. आज 3000 ते 15000 रुपयाचं टॉनिक तुम्ही घरच्या घरी अतिशय कमी किमतीत बनवू शकता. त्याला लागणारे रॉ मटेरियल मिळेल आपल्याकडे. त्यासाठी संपर्क नंबर आहे 9284 53 17 11, जगनगाडगीळ, हिंगोली जिल्हा. आता 4 स्टॉक फॉर्म्युला कसा तयार करायचा याविषयी आपण माहिती घेऊ.